नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्सच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅनवा प्रो घेतल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍप्स मिळतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे टूल्स मिळतात, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आता इथे आपण कॅनवा ॲप ओपन केलेला आहे। इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर घेतलेला आहे। मी तुम्हाला इथे कॅनवा प्रो बद्दल माहिती देत आहे। कॅनवा प्रो घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲप आणि कोणते कोणते फीचर मिळतात। आता इथे बघा, आपण डिझाईनमध्ये आलेलो आहे। डिझाईनमध्ये तुम्हाला जेवढ्या काही डिझाईन दिसतात त्या सर्व तुम्ही घेऊ शकता कॅनवा प्रो घेतल्यानंतर। बघा, आता तुम्हाला इथे उजव्या साईडला एक पिंक कलरची डिझाईन दिसत आहे, त्यावर तुम्हाला EDU लिहिलेलं आहे। आणि बघा, अशा पद्धतीचे जे लोगो आहे ना लावलेले, ते तुम्हाला एडिट करता येतात। बघा, आता मी ही डिझाईन घेते। ही डिझाईन घेतल्यानंतर मी कुठल्याही प्रकारे एडिट करू शकते। याला कॅनवा प्रोची डिझाईन म्हणते। तुम्ही कॅनवा प्रो घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचं एडिट करू शकता, कुठेही काहीही सर्च करू शकता, कुठलाही ग्राफिक इकडे तिकडे करू शकता। अशा पद्धतीने कॅनवा प्रो असतो। आता इथे बघा, तुम्ही याऐवजी इथे दुसरा फोटो टाकून हे डाउनलोड पण करू शकता। आता बघा, मी इथे फोटोमध्ये येते। फोटोमध्ये आल्यानंतर आता इथे बघा, मी इथे फोटो म्हणून सर्च करते। आता मी एखादा बेबी गर्ल म्हणून सर्च केलेला आहे आणि हा जो फोटो आहे मी यामध्ये असा टाकू शकते। बघा, अशा पद्धतीने मी छान पद्धतीने हे फोटो बनवू शकते कॅनवा प्रो असेल तर। आता इथे बघा, तुम्हाला यामध्ये अजून काय मिळतं, पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर बघा, जेवढं काही तुम्हाला इथे EDU लिहिलेलं आहे सर्व कॅनवा प्रोचं आहे। तुम्ही हे कॅनवा प्रोमध्ये घेऊ शकता। जर तुमच्याकडे कॅनवा प्रो नसेल तर तुम्ही हे घेऊ शकत नाही। मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, ज्यांच्याकडे कॅनवा प्रो नाही आहे ते कुठल्या प्रकारे वेबसाईट, कुठल्या प्रकारे मटेरियल घेऊ शकता, कुठून घेऊ शकतात, सर्व काही मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे। आता इथे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जिथे कुठे EDU दिसणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला कॅनवा प्रोचं जे वर्टिकल मार्क दिसणार आहे ते तुम्ही घेऊ शकत नाही। कॅनवा प्रो जर असेल तरच तुम्ही घेऊ शकता। आता हे बऱ्याचशा फोल्डरमध्ये आहे। बघा, ग्राफिक्समध्ये पण तुम्हाला हे दिसणार आहे। बघा, इथे सर्व इकडे आहे, तुम्ही कुठलंही सर्च करा। आता मी इथे फेस्टिवल म्हणून सर्च करते। फेस्टिवल सर्च केल्यानंतर मला बरेचसे असे ग्राफिक्स आहे की त्याला लोगो लावलेले आहे। बरेचसे असे आहे की फ्रीवाले आहे। आता इथे बघा, हे तुम्ही घेऊ शकत नाही। हे फ्रीवाला जर असेल तर तुम्ही घेऊ शकता, फ्रीवाला जर असेल तर फ्रीवाले घेऊ शकता, प्रोवाला असेल तर सर्वच घेऊ शकता। आता इथे बघा, मी हे घेतलं तर मला इथे कुठलंच वर्टिकल मार्क येणार नाही। जर मी ते फ्रीवाला जर असेल तर ते जर मी घेतलं तर ते मला लोगो येणार आहे। ते पण मी तुम्हाला लास्टमध्ये सांगते। बघा, आता इथे अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे। आता पुन्हा इथे तुम्ही एक फोटो घेतलेला आहे। आता BG रिमूव्ह म्हणजे काय, तर कॅनवा प्रो जर घेतला तर तुम्ही इथे बघा, फोटोवर टच केल्यानंतर तुम्हाला इथे BG रिमूव्ह ऑप्शन येतं। इथून तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड डिलीट करू शकता अशा पद्धतीने। आणि त्यानंतर तुम्हाला इथे समोर मॅजिक स्टुडिओ म्हणून एक हे दिसते ऑप्शन येतं। बघा, आता ह्या फोटोवर पुन्हा मी टच करते, मॅजिक स्टुडिओमध्ये येतो आपण। मॅजिक स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फीचर भेटतात। बघा, आता इथे सर्व काही आहे ना, बॉक्स तुम्हाला दिसते ना, हे तुम्ही वापरू शकता। आता BG जनरेटमध्ये करू शकता। आता मी हे कधी वापरलेलं नाही आहे, तरीही मी तुम्हाला सांगते काय काय आहे म्हणून। आता इथे बघा, हा जर मी घेतला तर इथे काय सांगितलेलं आहे, मॅजिक लॅबमध्ये तुम्ही जिथे तुम्हाला हा मॅजिक लॅबचं सर्कल तुम्ही फिरवाल तिथे तुम्हाला तो बाजूनं होऊन जाईल। आता इथे फ्लावर आहे, मी जर ब्रशने असं सरकवलं, मी ब्रशने असं जर सर्च केलं याला पूर्ण, तर हा जो फ्लावर आहे बाजूनं होईल। बघा, आता इथे असं पण करू शकता तुम्ही किंवा क्लिकनं पण करू शकता। आता ह्या इरेजवर टच करायचं आहे खाली आणि हा जो फ्लावर आहे हा वेगळा होणार आहे, बॅकग्राऊंडच्या बाजूने होणार आहे। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने। बघा, आता हा इरेज झालेला आहे, तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही, फक्त इथे बॅकग्राऊंड दिसणार आहे। आता इथे बघा, समोरच्या पेजवर येऊया आपण। समोरच्या पेजवर आल्यानंतर पुन्हा आता मी इथे टच करते, मॅजिक स्टुडिओमध्ये जाते। आता त्याच्यासमोर काय दिलेलं आहे, मॅजिक लॅब। मॅजिक लॅब म्हणजे आता इथे बघा, मी तुम्हाला दुसरा फोटो घेऊन दाखवते आणि दुसरा पेज ओपन करते। आता इथे एलिमेंट्समध्ये आले, मी एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आता इथे फॅमिली म्हणून मी सर्च करते। फॅमिली म्हणून मी सर्च केलेला आहे। बघा, आता इथे फॅमिली म्हणून सर्च केल्यानंतर आता इथे हा फॅमिलीचा मी फोटो घेतला। आता हा फोटो मी पूर्ण पेजला लावते। आता इथे मॅजिक लॅब काय यूज असतो मी ते सांगते तुम्हाला। आता इथे मॅजिक लॅबमध्ये मी टच केलेला आहे आणि हा क्लिकवर टच करते। आता क्लिकवर टच केल्यानंतर मला हा जो माणूस आहे हा मला कट करायचा आहे। मी यावर टच करते आणि ग्लॅबवर टच करते। फक्त तो जो माणूस आहे तो कट होणार आहे, बाकीचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते तसेच राहणार आहे।
हा मॅजिक ग्लॅबचा उपयोग आहे. बघा आता हा वेगळा झालेला आहे, तुम्ही याला वेगळं केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे वेगळं करू शकता मॅजिक ग्लॅबने, आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ठेवू पण शकता. अशा पद्धतीने आपण हा मॅजिक स्टुडिओ ॲपमधला मॅजिक ग्लॅब बघितला. आता इथे बघा टेक्स्ट म्हणजे काय आहे. आता पुन्हा मी इथे दुसरं पेज ओपन करते, एलिमेंट्समध्ये येते. आता इथे मी एक न्यूजपेपर म्हणून सर्च केलेला आहे, बघू शकता आता इथे. आणि हा जो न्यूजपेपर आहे मी हा घेतलेला आहे. आता इथे टेक्स्ट म्हणजे काय आहे ते बघा आता अगोदर. तर इथे मॅजिक स्टुडिओमध्ये यायचं आहे, टेक्स्टमध्ये आलेलो आहे, टेक्स्ट ग्लॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे आता हे जे न्यूज आहे, नाव जर तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही इथून कट करू शकता. आता मला फक्त हे नाव कट करायचं आहे, मी यावर टच करते आणि ग्लॅबवर टच करते. आता फक्त जे नाव आहे, न्यूज नाव आहे ते वेगळं होणार आहे. बघा इथून वेगळं झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे वेगळं करू शकता आणि पुन्हा लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. याचा हा मिनिंग म्हणजे याचा असा उपयोग होतो. आता इथे बघा दुसरं पेज ओपन करूया आणि पुन्हा इथे अगोदर मी याच्यावर टच करते आणि इथे मॅजिक ग्लॅबमध्ये आता इथे बघा बटरफ्लायचा हे आहे, व्हिडिओ दिलेला आहे. आता इथे प्रोमोट लिहायचं आहे. तुम्हाला प्रोमोट लिहिल्यानंतर इथे जनरेट 3 सेकंड व्हिडिओ बनवून देईल. तुम्हाला आता इथे एक हे लिहायचं आहे, प्रोमोट लिहायचं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवून देणार आहे. इमेज जो आहे तो व्हिडिओमध्ये बनवून देणार आहे. आता इथे आपण कुठल्याच प्रकारचं प्रोमोट वगैरे टाकलेलं नाही आहे, तरी बघूया कशा पद्धतीने येतं व्हिडिओ. इथे अशा पद्धतीने आपल्याला हा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण हा व्हिडिओ जनरेट केलेला आहे. आता पुन्हा आता इथे या व्हिडिओचं पण तुम्ही बॅकग्राऊंड डिलीट करू शकता. यावर टच केल्यानंतर अशा पद्धतीने त्याचं बॅकग्राऊंड पण डिलीट होते. बघा आता इथे बॅकग्राऊंड डिलीट झालेला आहे. कुठल्या याचा बॅकग्राऊंड डिलीट होत नाही हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आता इथे बघा पुन्हा इथे मॅजिक ग्लॅबमध्ये आल्यानंतर तुम्हाला हेच ऑप्शन येणार आहे बॅकग्राऊंडचं. अशा पद्धतीने याचा आपण बॅकग्राऊंड डिलीट केलेला आहे, बघू शकता इथे. तर मला हे नको होतं म्हणून मी इथे डिलीट करते. बघा आता इथे पुन्हा आता इथे दुसरं पेज आहे ओपन करून घेते मी आणि इथे बघा पुन्हा मॅजिक ग्लॅबमध्ये टच करते. मॅजिक ग्लॅबमध्ये टच केल्यानंतर समोर जे आहे ना तुम्हाला एक्सप्लॅन्ट दिलेला आहे. मॅजिक एक्सप्लॅन्ट म्हणजे तुम्ही हा फोटो पूर्ण पेजेसला लावू शकता. मग आता इथे एक्सप्लॅन्टवर टच केल्यानंतर हा फोटो तुमच्या पूर्ण पेजेसला लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कुठली साईज पाहिजे तुम्हाला इथे दाखवणार आहे, त्या पद्धतीची तुम्हाला ते साईज घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हे बघा पूर्ण पेजेसला लागणार आहे. तुम्हाला कुठलं पेज पाहिजे त्यावर टच करायचं आहे, हे पाहिजे की हे पाहिजे, आणि त्यावर ते टच केल्यानंतर डन करायचं आहे. आता मला हे पाहिजे म्हणून मी इथे डन केलं. अशा पद्धतीने पूर्ण पेजला अप्लाय होणार आहे. बघा आता इथे पुन्हा बघा आता इथे या पद्धतीने आपण सर्व जे काही आपण ॲप बघितलेले आहे, तुम्ही हे फ्रीमधले जर वापरत असाल तर तुम्हाला हे कुठलंच वापरल्या जाता येत नाही. अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे. बघा आता इथे सर्व काही आपण ॲप बघितलेले आहे. आता इथे बघा डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये जर आपण डाउनलोडमध्ये आलो तर तुम्हाला इथे वरती डाउनलोडचा आयकॉन दिलेला आहे, शेअरवर टच करायचं. आता इथे बघा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ घेऊ शकता, PNGमध्ये PNG घेऊ शकता तुम्ही. आणि इथे बघा प्रिंटमध्ये जर घेतलं तर तुम्ही दुसऱ्याला जर प्रिंट काढायची असेल तर तिथून तुम्ही PDF स्टँडर्ड प्रिंटमध्ये पाठवू शकता. आता इथे बघा पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे. आता इथे बघा अशा पद्धतीने आपण हे डाउनलोड करू शकतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा, आता व्हिडिओ बनवला तुम्ही आणि तुम्हाला जर ते पेज डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, आता तुमचे जर व्हिडिओचे 5 पेजेस असेल तर तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये करायचं आहे आणि तुमचे पेजेस जे आहे ते 5 सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमचा हा पूर्ण एक व्हिडिओ बनेल आणि तुम्ही जर यामध्ये 3च पेजेस घेतले तर 3च पेजेसचा व्हिडिओ बनतो तो. अशा पद्धतीने तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे डाउनलोड करताना. आता तुम्हाला जर हे डिझाईन कुणाला शेअर करायचे आहे तर शेअर कशी करू शकता. आता इथे बघा शेअरवर टच केल्यानंतर बघा इथे मी आयकॉनवर आले, डाउनलोडच्या आयकॉनवर आल्यानंतर इथे शेअर लिहिलेला आहे. शेअर जर करायचं असेल तर आता तुम्ही दुसरा व्यक्ती जो आहे तो एडिट करू शकतो. आता एडिट कसं करू शकतो, आता इथे बघा ओनली यू कॅन ॲक्सेस लिहिलेला आहे, तर इथे तो एडिट करू शकतो. आता एनी विथ द लिंक जर केलं तुम्ही तर तो एडिट करू शकतो. आणि जर तुम्ही इथे कमेंट्स केलं,
कॅन व्ह्यू केलं तर हे यामध्ये काहीच करू शकत नाही, फक्त तो कमेंट्स करू शकतो. आणि इथे जर तुम्ही एडिट केलं तर तो डिझाईन जो आहे तो पूर्णपणे एडिट करू शकतो. तुम्हाला जर एडिट करायची असेल ते डिझाईन तर तुम्ही एडिटमध्ये पाठवा त्यांना, शेअरमध्ये. मला बघत आहे डिझाईनमध्ये आल्यानंतर तुम्ही कुठलेच जे डिझाईन आहे, जे फ्री डिझाईन आहे तेच घेऊ शकता आणि जे प्रो आहे ते घेऊ शकत नाही. बघा आता इथे तुम्हाला हा लोगो लावलेला दिसतो, हा डिझाईन तुमच्या पेजवर येणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला दिसतो कॅनवा प्रोची डिझाईन. आता इथे बघा पुन्हा आपण यामध्ये जाऊया आणि पुन्हा ती डिझाईन टच करूया. आता मी इथे टच केल्यानंतर कॅनवा प्रो जर केला तर अशा पद्धतीने ते डिझाईन दिसणारच नाही आहे, बघू शकता इथे. आणि तुम्ही जर इथे एलिमेंट्समध्ये गेलात तर इथे बघा तुम्हाला भरपूर सारे असे काही ग्राफिक्स आहे, तर ते तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला असा व्हर्टिकल मार्क येतो, बघू शकता इथे रिमूव्ह व्हर्टिकल मार्क असं लिहिलेलं येतं. आता इथे दिसत नाही आहे, मी दुसरं पेज ओपन करते आणि पुन्हा दाखवते. आता इथे आपण फोटोमध्ये जाऊया. फोटोमध्ये तुम्हाला दिसणार आहे कशा पद्धतीचे व्हर्टिकल मार्क असतात. बघा आता मी हा डिझाईन घेतलेला आहे, यावर तुम्हाला असा व्हाईट कलरचा जो लोगो आहे तो दिसतो, बघू शकता इथे. याला म्हणतात कॅनवाचा व्हर्टिकल मार्क, बघू शकता आता इथे. तर हे जे डिझाईन आहे ना तुम्ही कॅनवा फ्रीमध्ये घेऊ शकत नाही. मग तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही बाहेरून डिझाईन घेऊ शकता. ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहे त्या वापरून तुम्ही छान पद्धतीने जे व्हिडिओ हे आहे पोस्टर आहे आपले एडिट करू शकता, व्हिडिओ एडिट करू शकता. आणि ते कसे करायचे तुम्ही समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने तुम्ही यामधलं तुम्ही घेऊ शकता. आता कॅनवा फ्रीवाल्यांना काय मिळतं तर तुम्हाला हे फ्रेमचं जे आहे ना फोल्डर हे सर्व फ्री मिळतात. यामधल्या तुम्ही कुठल्याही फ्रेम घेऊ शकता. आणि इथे बघा तुम्हाला ग्रिड्स दिलेलं आहे, ग्रिड्स पण तुम्हाला फ्री मिळतात, हे पण तुम्ही वापरू शकता. आणि यामध्ये मोकअप्स पण दिलेले आहे, हे मोकअप्स पण तुम्ही वापरू शकता. आणि हे कसे वापरायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने आणि काही असे ॲनिमेशन आहे ते पण तुम्ही वापरू शकता. बघा आता इथे ॲरोचं ॲनिमेशन दिलेलं आहे, या सर्व याला तुम्हाला कॅनवा प्रो लागलेला आहे. आणि बघा इथे हा दिलेला आहे, याला लागलेला नाही आहे. तर आता इथे भरपूर सारे असे काही व्हिडिओ आहे आणि ॲनिमेशनमध्ये ते पण तुम्ही फ्रीवाले जर असेल तर वापरू शकता. आता इथे बघा पुन्हा आपण बॅक येऊया आणि इथे 3Dमध्ये आहे, 3Dमध्ये पण इथे कॅनवा प्रो आहे दिलेला, तर तुम्ही हे पण वापरू शकता. आता इथे बघा हे 3D लिहिलेलं आहे. आता हा जर आपण घेतला तर याला पण कॅनवा प्रो आहे का तर नाही, याला कॅनवा प्रो नाही आहे. मी थोडं डुप्लिकेट करते. आता हा कॅनवा प्रोचा नाही आहे, हा फ्रीवाला आहे. आणि याचा काय अर्थ आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याला रोटेट करू शकता, लेफ्ट करू शकता, फॉप करू शकता. ह्या 3D इमेज आहे हे कॅनवामधलीच तुम्ही वापरू शकता, त्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. बघा या फीचरमध्ये जे दिलेलं आहे ना 3Dमध्ये तुम्ही तेच वापरू शकता, यामध्ये दुसरं काही घेऊ शकत नाही. तुम्हाला जे दाखवलेलं आहे तेच तुम्ही वापरू शकता. बघा आता मी ते सी ऑल करते, तुम्हाला जे काही दिसतंय ना 3Dमध्ये तेच तुम्ही वापरू शकता, बाहेरून कुठलंच ॲड करू शकत नाही, तुम्हाला तेवढं फीचर दिलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही यामधलं कुठलंही काहीही वापरू शकता, 3Dमध्ये करू शकता. आता 3D म्हणजे काय आहे तर तुम्हाला जे काही इथे 3Dमध्ये दिसत आहे ना सर्वात पहिले ऑलमध्ये, तर तुम्हाला हे सर्व बघा आता खाली 2 ऑप्शन दिले, यामध्ये डिवाईड केलेलं आहे त्यांनी. बघा आता इथे ऑलमध्ये सर्व दिसतात, एकत्र येतात सगळं. आणि दुसऱ्या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला ते मोजकं दिलेलं आहे, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये काय काय, यामध्ये काय काय आहे. पहिल्यामध्ये लेफ्ट आहे, फ्रंट आहे, राईट आहे, टॉप आहे, ब्लॅक, बॉटम इथे असं दिलेलं आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय दिलेलं आहे, टॉप लेफ्ट, टॉप फ्रंट, टॉप राईट, टॉप बॉटम टॉप बॉटम लेफ्ट, बॉटम फ्रंट, बॉटम राईट अशा पद्धतीने त्यांनी ते दिलेलं आहे. तर हे त्याचे पार्ट आहे. आता इथे बघा पुन्हा इथे तुम्हाला इथे काही करायचं असेल, रोटेट वगैरे करायचं असेल तर तुम्ही यामध्ये करू शकता, पुन्हा बॅक येऊ शकता इथून. अशा पद्धतीने तुम्हाला ते दिलेलं आहे. तर बेसिक माहिती जी आहे ती दिलेली आहे. तुम्हाला कॅनवा प्रो वापरायचा आहे का फ्री वापरायचा आहे तुम्ही सहजरित्या वापरू शकता. तर उद्यापासून आपण छान प्रकारच्या डिझाईन शिकणार आहोत, कशा पद्धतीने बनवायच्या आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला कॅनवा क्लास करत राहा, प्रॅक्टिस करा, छान छान डिझाईन बनवा. धन्यवाद.